श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आई आज येणार आहे त्याच्यामुळे थोडीशी साफसफाई चालू आहे. कारण की फ्रीजमध्ये पण खूप घाण झाली होती. सगळं जिथं तिथं पडलं होतं. एवढं मोठं पॅक फ्रीज भरलं होतं. मग पटापट फ्रीजमधलं सामान काढून घेतलं आणि फ्रीजचे भांडे काढून धुतले आणि पूर्ण सामान तिथं वापस लावलं. कारण की आम्हाला नंतर जायचं होतं अंगणवाडीमध्ये. नंतर मी तयार झाले आणि निघाले, तर त्यांचं काही यायचं आणखीन पत्ता नव्हता. दुर्वाला दिलं होतं काकूकडं, त्यांची वाट बघत बसली आणि नंतर ते आले. मग आम्ही पटकन गाडीवर जाऊन आलो. तर दुर्वा इथं मस्तपैकी मॅक्सला बघत खेळत होती. तर मॅक्सला त्यांना द्यायचा होता तोच, पण तो काय पुढे येत नव्हता आणि ह्या काय पुढे जात नव्हत्या. दुर्वा तर काय मॅक्सला बघून भाव करत होती. तर असं तिथं मस्तपैकी आजकाल त्या मॅक्ससोबत खेळणं चालू आहे. तर नंतर आम्ही जेवण केलं होतं. कारण की आज पप्पाच्या आवडीचं बटाटा बनवलं होतं, मसाला बटाटा. नंतर जेवण केलं आणि थोडंसं घर आवरायचं राहिलं होतं. घर आवरा म्हणलं तर ह्या काजू बदाम आणि ह्या मुंग्याने तर मला एवढं बेजार केलं की बस ते साफ करूच बेजार आहे. काजू बदाम साफ केले आणि घर धुवायचं काम चालू झालं. वा कुठं गेली म्हणून जानू आली ती बघायला. तर जानू पण मला घर धुवू लागत होती. तर नंतर ती दुर्वारची आठवण आली म्हणून लगेच पळून गेली. तुमच्याकडे आज मुक्ताबाईची पालखी येणार होती. सर्वजण पालखीची वाट बघत बसले होते. तर तुमच्याकडे मुक्ताबाईची पालखी येते की नाही नक्की सांगा. तर फायनली पालखी आली होती आणि मी गच्चीवरूनच दर्शन घेतलं. पालखी बघून घेतली आणि दिवसभर दुर्वाचा ड्रेस कंप्लीट करत होते. कारण की तिला विठू माऊली असं तिच्या ड्रेसवर नाव टाकायचे आम्हाला. वर्क करताना मी काढला नाही व्हिडिओ, पण पुढे नक्की पहा. तोपर्यंत दिंडी पालखी बघून झाली आणि आमच्या दुर्वाला पण रुक्मिणी बनवायची. त्याच्यासाठी तिच्या ड्रेसची तयारी चालू होती. तर मग ड्रेसवर थोडासा विठ्ठलाचा गंध आणि खाली मी आधी विठ्ठू माऊली असं नाव टाकलं होतं, पण ते कॅन्सल करणार आहे मी. आता तिथं रुक्माई असं नाव मला टाकायचं आहे. त्याच्यामुळे तर मी तेव्हा रात्री वापस उसवलं. करतानाची क्लिप घेतली नव्हती, पण मी रात्री काढायच्या आधी थोडीशी क्लिप घेतली होती. ती पुढे आहे. नंतर स्वयंपाक करून घेतला आणि पाणी आलेलं होतं. पाणी पण भरायचं होतं मला, म्हणून मी पटापट पाणी भरून घेतलं. नंतर आई आल्या होत्या. तर मला एक असं विचारायचं आहे की विठ्ठल आणि रुक्मिणीचे मंदिर जे पंढरपूरमध्ये आहे, तर ते वेगवेगळं काय आहे? मला आणखीन म्हणजे काही माहीत नाही. ते वेगवेगळं काय तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर नंतर पाणी भरून घेतलं आणि जेवढं मी विठू माऊली नाव काढलं होतं त्यातलं अर्ध तरी उसवलं होतं आणि थोडं राहिलं होतं, म्हणून त्याची क्लिप नाही काढून घेतली. म्हणून क्लिप काढू घातली. तर कसं वाटलं तुम्हाला?